केल्याशिवाय जेवता येणार नाही. दुर्वास म्हणून त्यांच्या शिष्यांना स्नानांकडे पाठवून दिलं. आता इकडं मात्र द्रौपदी मातेला फार चिंता पडली. आपल्या घरामध्ये तर अन्नाचं कणही नाही, अन्नाचा शीतही नाही. चिंततो हरिही गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपीर्जन प्रिय कोठे गुंताला द्वारकेच्या राया वेळ का सखया लावीला. भगवंता आता मात्र माझ्या संकटाला धावून यावं लागेल. अखंड नामस्मरण करायला लागल्या, अखंड चिंतन करू लागल्या. माईबाप विश्वाच्या मालकाला एवढी त्वरा झाली, एवढी त्वरा झाली, त्वरा झाली गरुड टाकीला मागे द्रौपदीच्या लागी नारायण. इतकी त्वरा झाली, गरुडाचा वेगही त्याला कमी पडला आणि स्वतःच्या वेगाने धावून आला. द्रौपदी मातेच्या दारामध्ये उभा राहिला. द्रौपदीला आवाज देतात, ए द्रौपदी! आवाज दिला मैबाप. भगवंताने द्रौपदी मातेला आवाज दिला, अगं द्रौपदी! आवाज ऐकल्या बरोबर द्रौपदी माता पळात बाहेर येतात. का रे देवा, काय झालं? त्यावेळी भगवंतानं म्हणावं, द्रौपदी मला खूप भूक लागली ग, मला काहीतरी जेवायला दे. अगोदर घ्यायचं आणि मग घेसी तेव्हा देसी असं म्हटल्याबरोबर मैबाप द्रौपदी माता म्हणतात, देवा अरे घरात मध्ये तर अन्नाचं शीतही नाही, अन्नाचं कणही नाही आणि तुला कुठून मी जेवायला देऊ? त्यावेळी भगवंत म्हणतात, द्रौपदी अगं जा घरामध्ये काहीतरी असेल बघ, जे काही असेल ते घेऊन ये. द्रौपदी माता घरामध्ये जातात, सूर्याने दिलेली थाली घेऊन येतात आणि द्रौपदी माता भगवंताला म्हणतात, देवा बघ या थालीमध्ये काहीतरी आहे का? बाप ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला एक भाजीचं पान निर्माण करता येत नाही का? देवाने भाजीचं पान निर्माण केलं. त्यावेळी भगवंत म्हणतात, द्रौपदी बघ त्या थालीला काहीतरी चिटकलेलं आहे. त्यावेळी द्रौपदी माता म्हणतात, देवा हे तर भाजीचं पान आहे, याच्यामध्ये तुझं पोट भरेल का रे? याच्यामध्ये तुझी भूक भागेल का? त्यावेळी विश्वाच्या मालकानं म्हणावं, द्रौपदी आण इकडे ते भाजीचं पान. मायबाप विश्वाच्या मालकानं ते भाजीचं पान ग्रहण करावं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिल्याबरोबर संकल्प करावा, पर्वता एवढी अन्नाचे ढीग निर्माण व्हावे. भाजीचं पान घेतलं आणि पर्वता एवढे अन्नाचे ढिगच निर्माण केले. त्यावेळी भगवंत म्हणतात, द्रौपदी जा बोलव त्या दुर्वास मुनींना आणि शिष्यांना जीव घाल, म्हणजे मैबाप तयाच्या चिंतने निरसेल संकट. भगवंताचं जर भजन केलं, अखंड नामस्मरण केलं तर भगवंताविषयी त्या ठिकाणी शुद्ध भाव जर आपल्या अंतकरणामध्ये असेल ना, विश्वाचा मालक तुमच्याही संकटाला धावून येईल. फक्त अंतकरणामध्ये शुद्ध भाव भगवंताविषयी असला पाहिजे. विठ्ठल भावाचा भुकेला दुष्काळ दयाला. फक्त अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला ना, विश्वाचा मालक त्वरित आपलासा होतो. कारण माझ्या विश्वाचा मालक एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की मायबाप अनंत ब्रह्मांड एका रोमामध्ये बसू शकतात. रोम या शब्दाचा अर्थ म्हणजे जे आपण हातावरचा केस उपटतो, जे छिद्र पडतं त्या छिद्रामध्ये अनंत ब्रह्मांड बसू शकतात. एवढं त्या ठिकाणी भगवान परमात्मा मोठा आहे. नवे तर विश्वाचा मालकाची सत्ता आपल्यावरती आहे. वृक्षाची हे पाणी हानी ज्याची सत्ता,
ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रणय स्थानम निदानम बीज मैमेयम. आणखी जर सांगायचं झालं, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालवणे तुझी आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इतका विश्वाचा मालक मोठा आहे. मग त्या विश्वाच्या मालकाला प्राप्त करून घ्यायचं असेल त्याचे पिय आहेत संत महात्मे. संत महात्म्यांकडे जावं. गेल्याच्या नंतर आपलं जे मस्तक आहे संताच्या चरणावरती लीन. संत पायी माता ठेविता सतभार. सदा. नामदेवराय वर्णन करतात की आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर संताची संगती केली पाहिजे. आयुष्यामध्ये संताची संगती घडली पाहिजे. का तर विश्वाचा मालक सहजासहजी प्राप्त होतो, म्हणून संताची संगती केली पाहिजे. मायबाप, आपल्याला आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं आयुष्य. तिथपर्यंत जातो का? गॅरंटी देऊ शकतो? जन्माची तारीख प्रत्येकाला माहिती, मरणाची तारीख माहिती नाही. मरण ही अशी गोष्ट आहे, कधी येईल सांगता येत नाही. माईबाप, आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं दिलं, परंतु त्या ठिकाणी आपण 100 वर्षापर्यंत जगू याची आपण शाश्वती देऊ शकत, गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु आलाही एकटा आणि जायचंय सुद्धा. आपल्यासोबत काही येणार आहे? फक्त एक गोष्ट येणार आहे, ती वर्णन केली की कर्मानुभोगच्छती जीवेकः. केलेलं कर्म आणि पाप पुण्याची शिदोरी. बाकी आपल्यासोबत काहीच येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर चांगलं कर्म केलं पाहिजे. का बरं चांगलं कर्म केलं पाहिजे? कारण केले कर्म झाले दिशी भोग आले आणि उपजले मेले. ज्या पद्धतीने आपण कर्म करू त्याच पद्धतीने आपल्याला त्याचं फळ भेटत असतं. कारण हा मैबाप, हा मनुष्य देह पराधीन आहे. हा नरदेह कधी जाईल सांगता येत नाही. गीत रामायणामध्ये सुंदर असं वर्णन आलंय. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कोण या जगात. काय शोक करिसी
विचार करायला लागले. उद्या सकाळी स्वयंपाक करायचा आहे. विचार मनामध्ये आला. तिची सासू आली होती. तिची सुना अशी म्हटली, तिच्या सासूना असं म्हटलं, गंगूबाई आली का सखूबाई गेली का. हे जर मनामध्ये विचार आणले, उदाहरण सांगायचे झाले तर मनामध्ये वाईट विचार आणले तर त्या स्वयंपाकामध्ये गुण उतरतात आणि गुण उतरले तर घरामध्ये भांडणं होतात. भांडणं होण्याचं एकच कारण आहे, घरामध्ये भांडणं होऊ नये म्हणून यासाठी उपाय सांगते. आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक करत असताना भगवंताचं जर अखंड भजन केलं, अखंड नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी तो स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, महाप्रसाद होतो. म्हणून स्वयंपाक करत असताना काय केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताच्या त्या ठिकाणी आठवलं पाहिजे. कारण माईबाप, आपण जर भगवंताचं भजन केलं, अखंड नामस्मरण केलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं भजन केलं, भगवंताचं जर अखंड नामस्मरण केलं तर विश्वाचा मालक आपल्या संकटाला धावून येतो. उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामध्ये सुंदर असा प्रसंग आलाय. पांडवसता वनवासी ऋषीसी सत्व हरावयासी. ज्यावेळी पांडव वनवासाला होते त्यावेळी माईबाप दुर्योधनाने दुर्वास मुनींना भोजन करण्याकरिता पांडवांकडे पाठवून दिलं. आता दुर्वास मुनी काय एक पोळी दोन पोळ्या खात होते, किती अन्न लागायचं. दुर्वास मुनी धर्मराजाकडे जातात. धर्माला म्हणतात, धर्मा मी खूप लांबून आलोय, मला इच्छा भोजन हवी. असं म्हटल्याबरोबर द्रौपदी